नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील शेती आणि रोजगाराबद्दल बोलणार आहोत, पण जरा एका वेगळ्या दृष्टिकोनातून. हो. म्हणजे पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जी टियर 2, टियर 3 शहरं आहेत आणि अगदी ग्रामीण भाग, तिथे नक्की कोणत्या नवीन नोकरीच्या संधी तयार होत आहेत. बरोबर. आणि यावर बोलण्यासाठी आपल्याकडे काही ठोस माहिती आहे. म्हणजे सरकारची नवीन धोरणं काय आहेत, MIDCचे अहवाल काय सांगतात. आणि जॉब पोर्टल्सवर काय दिसतंय सध्या. अगदी या सगळ्याच्या आधारे आपण हे चित्र उभं करणार आहोत. उत्तम. म्हणजे आज आपल्याला हे बघायचं आहे की मुंबई पुण्याच्या बाहेर आपल्या गावा-शहरांमध्ये कृषी क्षेत्र आणि त्याला जोडलेल्या उद्योगांमध्ये खरंच कोणत्या संधी आहेत. हो. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सुरुवातीला मोठ्या चित्राकडे पाहूया. असं दिसतंय की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता फक्त त्या मुंबई पुणे नाशिकच्या गोल्डन ट्रायंगल पुरती राहिलेली नाही. अगदी तसंच होतंय. राज्याच्या विकासाचा जोर आता मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांवर दिला जातोय हे अगदी स्पष्ट दिसतंय. यामागे काही धोरण आहे का? हो. एक धोरणात्मक विचार आहे. राज्याची इंडस्ट्रियल पॉलिसी 2019 आणि विशेषतः जी नवी ग्लोबल केपेबिलिटी सेंटर पॉलिसी 2025 आहे. एक मिनिट. हा GCC किंवा ग्लोबल केपेबिलिटी सेंटर शब्द हल्ली खूप ऐकू येतोय. म्हणजे नेमकं काय असतं हे? सोप्या भाषेत सांगायचं तर GCC म्हणजे मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची भारतातली महत्वाची ऑफिसेस. अच्छा. जिथे ते त्यांचं इंजिनिअरिंग, रिसर्च, फायनान्स असं महत्वाचं काम करतात. आतापर्यंत ही ऑफिसेस फक्त बंगळुरू, पुणे, हैदराबाद इथे असायची. हो. पण या नव्या पॉलिसीमुळे सरकार त्यांना नागपूर, छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकसारख्या शहरांमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. म्हणजे करांमध्ये सवलत, जागेची उपलब्धता वगैरे. म्हणजे उच्च शिक्षित नोकऱ्या आता या शहरांमध्ये येत आहेत. अगदी हा एक मोठा बदल आहे. आणि मला वाटतं यात पायाभूत सुविधांची, विशेषतः समृद्धी महामार्गाची भूमिका खूपच महत्वाची ठरतीये, नाही का? हो, नक्कीच. मी कुठेतरी वाचत होतो की याच्या बाजूला कृषी समृद्धी नगर नावाने नवीन टाउनशिप्स पण येणार आहेत. अगदी बरोबर बोललात. समृद्धी महामार्ग हा काही फक्त एक रस्ता नाहीये. नाही, तो एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. बरोबर. अगदी बरोबर. तो एक आर्थिक महामार्ग म्हणून विकसित केला जातोय. आणि तुम्ही म्हणालात त्या टाउनशिप्स सोबतच त्याच्याकडेने नवीन औद्योगिक वसाहती, लॉजिस्टिक्स हब अच्छा. आणि उद्योग केंद्र उभारली जात आहेत. विशेषतः वर्धा, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधली ऑरिक सिटी इथे तर काम खूप वेगाने सुरू आहे. म्हणजे विकासाचं संतुलन साधण्याचा प्रयत्न आहे. हो. आणि यामुळे रोजगाराच्या संधी सर्वदूर पोहोचत आहेत. ठीक आहे. हे झालं मोठं चित्र. पण याचा थेट परिणाम कृषी संबंधित नोकऱ्यांवर कुठे आणि कसा दिसतोय? माझ्या मते फूड प्रोसेसिंग हा यातला एक महत्वाचा दुवा असणार. नक्कीच. केंद्र सरकार देशभरात 75,000 नवीन फूड प्रोसेसिंग युनिट्स उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. वा. इथे प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत अनेक ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर्स म्हणजे APCs आधीच कार्यरत झाले आहेत. हे क्लस्टर्स म्हणजे नेमकं काय? ही काय वेगळ्या प्रकारची MIDC आहे का? आणि हे आहेत कुठे महाराष्ट्रात? नाही, MIDC पेक्षा ही संकल्पना थोडी वेगळी आहे. हे शेतकऱ्यांना थेट प्रोसेसर आणि बाजारपेठेशी जोडणारे आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर हब आहेत. म्हणजे बघा, इथे कोल्ड स्टोरेज, मालाची प्रतवारी करणे, पॅकेजिंग करणे, मालाची गुणवत्ता तपासायला लॅब अशा सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी असतात. अच्छा. म्हणजे वन स्टॉप शॉप सारखं. अगदी. आणि सरकारच्या माहितीनुसार नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर्स, नांदेडमध्ये इंडिया मेगा ॲग्रो अनाज, कोल्हापुरात स्वाभिमानी कोऑप. प्रवीण मसालेवाले पण आहेत ना साताऱ्यात? हो, साताऱ्यात प्रवीण मसालेवाले, वाशिममध्ये बाहेती कृषी समूह, तसेच बीड, पुणे, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये क्लस्टर्स मंजूर झाले आहेत आणि काही ठिकाणी तर सुरूही झाले आहेत. हे चित्र खूप आशादायक आहे. पण एक व्यावहारिक प्रश्न आहे. या सगळ्या योजना कागदावर उत्तम दिसतात, पण जमिनीवर यातून खरंच रोजगार निर्माण होतोय का? काही आकडेवारी आहे? हो, आणि आकडेवारी बरीच बोलकी आहे. उदाहरणार्थ, साताऱ्यातील जे प्रवीण मसालेवाले यांचं क्लस्टर आहे, त्यामुळे 2100 पेक्षा जास्त नोकऱ्या. 2100? हो, आणि 4000 शेतकऱ्यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे. आता हे 2100 आकडे फक्त नंबर नाहीयेत. नाही, त्याचा परिणाम खूप मोठा आहे. बरोबर. हे 2100 लोक म्हणजे साधारणपणे 400 ते 500 कुटुंब. त्यांना आता रोजगारासाठी तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायची गरज नाहीये. गावातच पक्की नोकरी मिळतीये. बरोबर.
म्हणजे एक कारखाना फक्त मसाले बनवत नाही, तर तो एका संपूर्ण गावाचं अर्थकारण बदलू शकतो. अगदी. हाच खरा ग्रासरूट इम्पॅक्ट आहे. होतं काय की शेतमालावर थेट गावातच प्रक्रिया होते, त्याचं मूल्यवर्धन होतं. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन. हो, शेतकऱ्याचा माल खराब होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याला चांगला भाव मिळतो. स्थानिक पातळीवर एक संपूर्ण आर्थिक चक्र तयार होतं. थांबा, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा शेतीतल्या नोकऱ्या म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ठरलेलं चित्र उभं राहतं. हो, पण तुम्ही जे सांगताय त्यानुसार फक्त फूड फॅक्टरीत काम करण्यापुरते या संधी नाहीयेत. याभोवती एक संपूर्ण इकोसिस्टीम तयार होतीये. अगदी बरोबर. ही इकोसिस्टीम समजून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमधल्या जॉब लिस्टिंग्स पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. काय दिसतं तिथे? तिथल्या एका जॉब पोर्टलवर ॲग्रो टूल्स म्हणजे शेतीची अवजारे बनवणाऱ्या कंपनीत डिझाईन इंजिनियरची जागा आहे. अरे वा. विचार करा, एका मेकॅनिकल इंजिनियरला आता नांगर किंवा पेरणी यंत्राचं 3D मॉडेलिंग करण्यासाठी संभाजीनगरमध्ये नोकरी आहे. हा तर दृष्टिकोनातच पूर्ण बदल आहे. हो ना. त्याचबरोबर कृषी व्यापाराशी संबंधित संस्थेत अकाउंटंट किंवा मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची नोकरी आहे. या फक्त मजुरीच्या नोकऱ्या नाहीत. नाही, या उच्च शिक्षित आणि कुशल व्यावसायिकांसाठीच्या संधी आहेत. अगदी. आणि मग लॉजिस्टिक्सचं काय? कारण शेतमाल क्लस्टरपर्यंत पोहोचवणे आणि तयार माल बाजारपेठेत नेणे हे सुद्धा एक मोठं काम आहे. नक्कीच. ही या इकोसिस्टममधली एक अत्यंत महत्त्वाची कडी आहे. म्हणूनच तर MIDC पुण्याजवळ चाकणसारख्या ठिकाणी डेडिकेटेड लॉजिस्टिक्स पार्क विकसित करत आहे. आणि समृद्धी महामार्गालगती असं काही होते ना? हो, तिथेही असे पार्क उभारले जात आहेत. तुम्ही जर जॉब पोर्टल्स पाहिले तर लॉजिस्टिक्स एक्झिक्युटिव्ह, सप्लाय चेन मॅनेजर, वेअरहाऊस असिस्टंट अच्छा. यांसारख्या पदांची मागणी या औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढलेली दिसते. म्हणजे कच्च्या मालापासून ग्राहकांपर्यंत या संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये रोजगाराच्या संधी आहेत. हे सगळं नवीन संधींबद्दल झालं, पण महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक जुना आणि आजही महत्त्वाचा कणा आहे. साखर उद्योग. बरोबर, साखर उद्योग. अनेकांना वाटतं की तिथे फक्त पारंपरिक कामं आहेत आणि फार संधी नाहीत. पण खरंच तसं आहे का? खूप चांगला मुद्दा आहे. साखर उद्योग हा ग्रामीण भागातील एक प्रमुख नियोक्ता आहे, यात शंकाच नाही. पण अनेकांना वाटतं त्यापेक्षा तिथल्या संधी अधिक संघटित आणि तांत्रिक आहेत. अच्छा. हो, खरं तर ग्रामीण भागात राहूनही करिअरची शिडी कशी चढता येते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ते कसं? जरा विस्तारानं सांगाल का? हो, तर यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे VSI सारख्या संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हो, ऐकून आहे मी. या संस्था शुगर टेक्नॉलॉजी आणि शुगर इंजिनिअरिंगमध्ये अतिशय विशेष प्रशिक्षण देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा कॅम्पस प्लेसमेंट रेट सुमारे 90% आहे. 90%? शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी थेट नोकरीला लागतात. राज्यातील प्रमुख डिस्टिलरीज आणि साखर कारखान्यांमध्ये चांगल्या पदांवर. म्हणजे या क्षेत्रासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ इथे तयार होतं. आणि मग कारखान्यांमध्ये या नोकऱ्यांचं स्वरूप नेमकं कसं असतं? म्हणजे तिथे वाढीसाठी संधी असते का? नक्कीच. तिथे एक स्पष्ट कॅडर सिस्टीम असते. म्हणजे पदांची एक ठरलेली रचना आणि बढतीची प्रक्रिया. उदाहरणासह सांगाल? हो. यात चीफ इंजिनियर किंवा चीफ केमिस्ट सारखी वरिष्ठ पदं आहेत, ज्यासाठी इंजिनिअरिंग किंवा केमिस्ट्रीमधली पदवी आणि साधारण 10 वर्षांचा अनुभव लागतो. ठीक आहे. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर किंवा लॅब केमिस्ट सारखी मध्यमस्तरीय पदं आहेत आणि मग फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन सारखे कुशल तंत्रज्ञ आहेत, ज्यांना ITI प्रमाणपत्र लागतं. म्हणजे ITI झालेल्यांसाठी पण संधी आहेत. खूप संधी आहेत. हे आपल्याला काय दाखवतं? की व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत विविध शैक्षणिक पात्रांवर इथे संधी उपलब्ध आहेत. एका ITI झालेल्या मुलांना काही वर्षांच्या अनुभवानंतर फोरमन किंवा सुपरवायझर म्हणून बढती मिळू शकते. हे एक संघटित करिअर आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ असा काढायचा का की चांगल्या करिअरसाठी मुंबई किंवा पुण्यातच जावं लागेल, ही कल्पना आता जुनी होत चालली आहे? मला वाटतं हाच या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. सरकारची धोरणात्मक पावलं, पायाभूत सुविधांचा विकास आणि कृषी प्रक्रियेसारख्या उद्योगांवर लक्ष. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील टियर 2, टियर 3 शहरांमध्ये आणि गावांमध्येही कुशल आणि अर्धकुशल नोकऱ्यांची एक मोठी श्रेणी निर्माण होत आहे. हो, आणि हे फक्त कागदावर नाही, तर छत्रपती संभाजीनगरमधल्या ॲग्रो टूल डिझायनरपासून ते ग्रामीण भागातील साखर कारखान्यातल्या चीफ केमिस्टपर्यंत संधींचं स्वरूप बदलत आहे.
बरोबर. आता चांगल्या संधी तुमच्या घराच्या जवळ येत आहेत. फक्त त्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नक्कीच. जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा सोडून जाऊया. हो, विकेंद्रित औद्योगिक केंद्र आणि स्थानिक पातळीवरील मूल्यवर्धन या सगळ्या बदलांकडे पाहता एक प्रश्न मनात येतो. कोणता? याचा येत्या दशकात या लहान शहरांमधील आणि गावांमधील सामाजिक जडणघडणीवर आणि विशेषतः शैक्षणिक आकांक्षांवर काय परिणाम होईल? इंटरेस्टिंग. म्हणजे बाजूलाच असलेल्या ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टरची किंवा लॉजिस्टिक पार्कची गरज ओळखून स्थानिक महाविद्यालयं सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा फूड टेक्नॉलॉजी सारखे अधिक विशेष अभ्यासक्रम सुरू करतील का? शिक्षण आणि उद्योग यांच्यात एक नवीन नातं निर्माण होईल का? हा एक पाहण्यासारखा विकास असेल. नक्कीच.